7 देऊन सखोल चौकशी करण्याबाबत 1 यांचा तक्रार अर्ज पाणी आपल्याला करायची. आपण इथं ग्रामपंचायतीत चर्चेला आलो नाही. सगळी चौकशी पारदर्शकपणे होणार आहे. कुणाकडनं काय लपवून छुपवून काय होणार आता उपस्थित असो अनुपस्थित सरपंच हा एका वार्डामधला मारायचं का गावचा आहे ती पण ते सांगा. तो आजार पाहिजे ना नको ती. ऐका की तुम्ही विषय परत तोच विषय होतो मॅडम. सरपंच पाहिजे ना उपसरपंच का नको? सरपंच कट्टेन दिलेला नाही. नाही दिलं तर सांगा द्या. कट्टेन दिलेला नाही. नाही, विषय चांगला आहे तिथला. आता ऐका सरपंचांनी स्वतः काय सांगितलं ऐका आता पैसे कशासाठी आले ते तोडफोड केली साईड पट्ट्या तोडफोड केल्या तो काय ऐका त्यांनी स्वतः सांगितलं ते त्यासाठी पैसे आले हे तर त्यांनी स्वतः सांगितले का आता मग आता तोडफोड केलेली ती गोष्टी तुम्ही घेतल्या का दुसरी घेतल्या त्याचा एवढंच आमचं म्हणणं आहे. ते स्वतः सांगितलं पैसे कशासाठी आले तोडफोडीसाठी आले. तोडफोडीसाठी काम घेतले तुम्ही का कशासाठी घेतले तुम्ही द्या बघा आव्हान द्या. सगळ्यात मी काय सांगितलं तुम्हाला जे साईडपट्टे असतील पेट्रोल्स असतील तुमचं पाईपलाईन असेल जे काय नुकसान झाले त्यासाठी तुम्हाला अगदी बरोबर सरपंच बोलला. नाही 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 मॅडम यांचं बघून घेऊ. अतिशय योग्य आहे. त्यांचा मुद्दा बरोबर आहे. त्यांचा मुद्दा बरोबर आहे. सरपंच योग्य म्हणतात नुकसान भरपाईसाठी ते पैसे आले तोडफोड झाली. आता ती जी 55 लाखाची तोडफोड झालेली ती आम्हाला घटनास्थळी नेऊन दाखवा. संपला विषय. चला तोडफोड झालेली आहे बघा. ही बीपीसीएल तोडफोड झालेली आहे. ही तोडफोड झाली आहे का असं मत आहे का ऍक्च्युअल मध्ये हे काम बीपीसीएल कुठली पाईपलाईन गेली? गॅस पाईप कुठली? गॅस पाईप कुठली? नाही ही अशी पण गेली ना तिकडे तिथं गेली त्या गाडी म्हणजे ही अशी बीपीसीएलची लाईन गेली बरोबर ना. बीपीसीएल न तोडले काय गटर इथं पहिलं गटर आहे. किती रुपये? काय माहिती आहे का याच्याबद्दल मी आता भाष्य नाही करत कारण आम्हाला हा अहवाल आमच्या वरच्या अधिकाऱ्यांना द्यायचे आहे त्यामुळे आम्ही त्यांच्याकडे अहवाल सबमिट करतो. तुम्ही काय एस्टिमेट केले होते कशी एस्टिमेट केले होते बघून केले होते का बघूनच केले. आता त्यात बघितलं तुम्ही प्रत्यक्षात झालेत का म्हणजे? गटर कसं आहे माहिती आहे का तुमचा विषय हे यांचा मागणीचा तक्रारीचा वेगळा विषय आहे आणि तुम्ही विचारताय वेगळं त्यामुळे तक्रारीच्या अनुषंगाने आपण जे पाहणी करायला आलो ना त्याचा अहवाल आम्ही देतो. ओके पण तेच आम्ही म्हणतोय आम्ही प्रतिक्रिया विचारतो तुमची की नक्की ह्यात कुणाचं कंपनीने तर खांदलेलं आहे गटर काही दिसत नाही म्हणजे आपण तर बघितलं काही 1-2 बघितले हे कसं आहे तुम्ही कसं एस्टिमेट केलं? नाही त्याची एस्टिमेट केलेला हा विषय वेगळा आहे लक्षात घ्या. तुम्हाला मी काय सांगतोय तुम्ही तक्रारीच्या अनुषंगाने ह्या गोष्टी नाही आहेत. तक्रारीचा वेगळा विषय आहे आणि हा वेगळा विषय. तुम्ही पाहणी करायला काय निदर्शना तुमच्या? मी विस्तार अधिकारी ग्रामपंचायत आहे पंचायत समिती साताऱ्याला नागठाणे भागाचा 4 आहे माझ्याकडं. मिसाळांची तक्रार आली होती ती 12 मुद्द्यांची आहे. एक त्यांचं म्हणणं आहे जे टेंडर केलं आहे ते बेकायदेशीर आहे. बीपीसीएलचा जो निधी दिला आहे तो अनधिकृत कामासाठी वापरला जातो अशी त्यांची तक्रार आहे. आता सगळं 1 ते 12 मुद्दे संपूर्ण माझ्या काही लक्षात नाही आहेत. त्या अनुषंगाने आम्ही इथे चौकशी करायला आलो. ग्रामपंचायतीने जे गटरचे टेंडर काढले बीपीसीएलने जे काही काम केले त्या अनुषंगाने आम्हाला स्थळ पाहणी एकत्रित करायला सांगितली की आमच्या गटविकास अधिकारी साहेबांनी त्यांच्या आदेशाचा हे घेऊन संदर्भानं आम्ही इथं फील्ड व्हिजिट करायला आलो होतो आज रोजी. स्थळ पाहणी तुम्ही केली नेमकं प्रत्यक्षात तुम्हाला काय निदर्शनास आलं इथं कामाच्या पूर्ण बाबतीत? स्थळ पाहणी संपली आतापर्यंत एवढी केली त्यात काय आढळलंय? काय साईड पट्ट्या वगैरे खोदलेल्या आहेत परत मुजवलेल्या आहेत काही ठिकाणी. त्याचा तो सगळा अहवाल आम्ही आता एस्टिमेट वगैरे बघणार प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन कागदपत्र बघणार आणि व्यवस्थित काय असेल तो आपला मुद्दे सुद्धा अहवाल देणार. 2 वॉर्डात गटर होते का त्याची पाहणी त्याची तक्रार होती ना? हो तक्रार आम्ही जी आता पाहणी केली निकम घर ते जगदाळे घर त्या ठिकाणी तसंच गुप्ता घर ते नलवडे घर खंडोबा अंगणवाडी 381 समोरील गटर अंगणवाडीच्या समोर आज रोजी गटर अस्तित्वात नव्हतं तिथनं पाईप हे गेली बीपीसीएलची पाईपलाईन खुदाई झालेली पण तिथं नवीन गटर आता प्रस्तावित आहे ग्रामपंचायतीमार्फत. तसेच आता आम्ही आलो होतो ते माने घर ते जोशी घर आज जागेवरती नवीन गटर किंवा जुने गटर काही काही ठिकाणी जे गटर आहेत ते ग्रामस्थांचं म्हणणे आम्ही केलेले
असं पण आहे. आता आम्ही ग्रामपंचायती दप्तर बघू, गटराच्या नोंदी कधीपासूनच्या आहेत ते सगळं तपासणी करू आणि त्यानुसार गटर कधीपासून नोंद आहे का नवीन गटर आहे या सगळ्याचा आम्ही व्यवस्थित रितसर चौकशी करू. ते गटर दुरुस्तीसाठी निधी टेंडर काढले तर पहिले गटर होतं का एवढंच आमचं म्हणणं होतं की ते आता मला ग्रामपंचायतीच्या नाही हे 2-3 जे प्रभागाचे तुम्ही बघितले वॉर्डात पण आता मला ग्रामपंचायतीचे अभिलेख सुद्धा त्यासाठी पाहावे लागणार. ग्रामपंचायतीचा जो मतदार रजिस्टर आहे ते सुद्धा पाहावं लागणार. त्यात ह्या गटरांच्या नोंदी आहेत का. असं पण होऊ शकते की मागे कधी पुढे मागं कधी असू शकते गटर, आता ते मुजलं गेलं असू शकेल किंवा काही. त्या सगळ्याची तपासणी मला ग्रामपंचायतीचं दप्तर पाहिल्याशिवाय खात्री करता सदस्य येणार नाही. संबंधित इथं आहे त्यांना विचारलं तर तुम्हाला सांगतील ते. हो सदस्य आहेतच की. सदस्य आहेत. विचारू का आम्ही. कागद महत्वाचा आहे, दप्तर महत्वाचं आहे. दप्तरी पाहण्यासाठी माझी नियुक्ती आहे. मी आता दप्तर बघेन, मतदार रजिस्टर बघेन. तुमच्या प्रभागात आज ते कसं काय? नाही, आजपर्यंत ह्या भागात गटर झालेलंच नाही. पहिल्यापासून गटर झालेलं नाही. आमची मागणी गटर व्हायला पाहिजे हीच आमची मागणी आहे. पण त्यासाठी जे काय आता जे घाट घातलेला आहे की BPCLचे पैसे हे BPCLनं सर्वसाधारण रस्त्याच्या साईड पट्टी दुरुस्त करण्यासाठी दिलेले आहेत आणि त्यातून ह्यांनी गटर घेतलेत. गटर बांधण्यासाठी आमच्याकडे ग्रामनिधी शिल्लक आहे. त्याच्याबरोबर आमच्याकडे 15 वित्त आयोग शिल्लक आहे. हा निधी शिल्लक असताना आणि गटर कामाची कामं ही BPCLमधून घेतलीत. BPCLमधून कामं घेण्यामागचा हा उद्देशच आम्हाला आजपर्यंत कळाला नाही. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे गॅस लाईनचं काम 30% पूर्ण झाले. लोकांच्या जवळजवळ 1200 लोकांची कनेक्शन जोडलेले आहेत. 3000 लोक आज ही जोडण्यापासून वंचित आहेत. हा रासायनिक वायू घातक वायू आहे. त्यांनी स्पष्ट पत्र दिले ग्रामपंचायतीला की आमचं काम जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत कोणत्याही प्रकारचे ह्याच्यामध्ये म्हणजे पैसे खर्च करू नये आणि जर केले तर तो तुमच्या ग्रामपंचायतीच्या जबाबदारीवर करा. कारण का आम्हाला कोणत्याही वेळी कधीही ह्याची तोडफोड करावी लागेल आणि ही तोडफोड करत असताना उद्या जर तोडफोड झाली तर ह्या तोडफोडीतून परत आम्ही ग्रामपंचायतीला 1 रुपया देणार नाही. हे स्पष्ट त्यांनी आम्हाला लेखी स्वरूपात आमच्या ग्रामपंचायतीला 10 मार्च 2026ला पत्र दिले. त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी आहेत की सरपंचांनी सुद्धा मगाशी सांगितल्याप्रमाणे की ज्या गोष्टीची तोडफोड झाली त्याच गोष्टीचं काम झालं पाहिजे. आम्हीही त्याच मताशी सहमत आहे. गटर करायचं आहे तर आपल्याकडे ग्रामनिधी शिल्लक आहे. दुसरी गोष्ट आपल्याला 15 वित्त फक्त गटरासाठी येतो जास्त. मग हे असताना ही घाट का आम्हाला न समजणारी गोष्ट आहे. म्हणूनसाठी हे बेकायदेशीर टेंडर कशासाठी राबवलं काय राबवलं हे आम्हाला काही कल्पना नाही. म्हणून आम्ही हे अहवाल जी द्यायला आलेले लोकविस्तार अधिकाऱ्यांनी यांच्याबरोबर आम्ही पाहणी करायला आलो आहे. आमचं हे म्हणणं गटरच व्हायला पाहिजे. पण ह्या निधीतनं होत असेल तर आमची काय हरकत नाही. गॅस निधीतनं जर हे पैसे त्यासाठी असतील तर आम्हाला काय त्या गोष्टीची आहे नाही.